नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर भेट होती आपली. तर आजच्या सेशन मध्ये आपण काय बघणार आहे, तर आजच्या सेशन मध्ये बघू आपण एक प्रॉफिट लॉस बेस्ड प्रॉब्लेम, ज्यामध्ये दोन प्रकारचे काय दिले असतात, ट्रॅप दिलेले असतात. आता हा ट्रॅप नेमका काय असतो, बरेच जणांचं गडबड होती याच्यामध्ये. जवळपास 70% मुलं या क्वेश्चनला चुकीच्या पद्धतीने सॉल्व्ह करायला. आता क्वेश्चन बघू आपण नेमका. बघ, मॅक्स टू मॅक्स क्वेश्चन, व्हिडिओ जास्त मोठा नसेल आपला, व्हिडिओ 10 ते 12 मिनिटाचा असेल आणि क्वेश्चन आपल्या बोर्डवरती बसणार नाही. जर सोल्युशन जर लिहायचं असेल तर क्वेश्चन मी डिस्क्रिप्शन मध्ये तर मेन्शनच करेल. तर बघू आपण क्वेश्चन काय म्हणतोय. अ पर्सन सोल्ड 2 हॉर्सेस इच फॉर ₹1800. काय म्हटलंय, एक पर्सन दिलाय तर 2 हॉर्स विकणार आहे. किती रुपयांना विकतोय? ₹1800 इच म्हटलंय, म्हणजे प्रत्येक घोडा ₹1800 विकला जाणार आहे. देन काय म्हटलं, ही गेट अ प्रॉफिट ऑफ 20%. किती टक्क्यांचा फायदा होतोय? 20% फायदा होतोय. कशावरती? ऑन द फर्स्ट हॉर्स. पहिल्या घोड्यावरती किती टक्क्यांचा फायदा? 20% फायदा. नंतर त्यांनी काय विचारलंय, फाइंड द प्रॉफिट पर्सेंट ऑन सेकंड हॉर्स. आपल्याला काय करायचंय, दुसऱ्या हॉर्सवरती किती टक्क्यांचा फायदा होतोय ते आपल्याला सांगायचंय. फाइंड द प्रॉफिट पर्सेंट ऑन सेकंड हॉर्स सो दॅट ही मेक्स अ ओव्हरऑल प्रॉफिट ऑफ 50%. तर ओव्हरऑल वरती किती टक्क्यांचा फायदा झाला पाहिजे? आपल्याला 50% फायदा झाला. काय काय म्हणणं आहे क्वेश्चनचं, 2 घोडे विकले, किती रुपयांना विकले? ₹1800 प्रत्येकीनं. पहिल्या घोड्यावरती काय होतंय? 20% फायदा. दुसऱ्या घोड्यावरती किती टक्क्यांचा फायदा झाला पाहिजे, जेणेकरून ओव्हरऑल वरती किती टक्क्यांचा फायदा? तर 50% फायदा होणार आहे. तर बघा, आपल्या बोर्डवरती जागा नसल्यामुळे मी क्वेश्चनला समराईज करून फक्त एकदा वरती लिहून देतो, त्यानंतर सॉल्व्ह कशा पद्धतीने करायचं सांगतो. तर काय म्हटलंय त्यांनी, बघा, सेलिंग प्राइस दिलेली होती ₹1800. काय दिलं होतं? दोन्ही हॉर्स, म्हणजे इच म्हटलंय ना, इच म्हटल्यामुळं आपल्याला प्रत्येक हॉर्स. तर SP1 किती येणार आपली? सेलिंग प्राइस 1 पण ₹1800 आणि सेलिंग प्राइस 2 पण किती येते? ₹1800. दोन्ही घोडे 1800 रुपयांना विकले. पहिल्यावरती किती टक्क्यांचा फायदा होता? 20% फायदा. दुसऱ्यावरती किती टक्क्यांचा फायदा? तर माहिती नाही आपल्याला, ते विचारलेले. आणि ओव्हरऑल वरती किती टक्क्यांचा फायदा सांगितलंय? ओव्हरऑल वरती सांगितलंय 50% फायदा. तर आता यात 90% जवळपास, 70% पण नाही म्हणत मी, 90% विद्यार्थी गडबड कुठे करतात, तर मिक्सर एलिगेशन सॉल्व्ह करता याला. मिक्सर एलिगेशन सॉल्व्ह केल्यावरती काय होणार आहे की पहिल्या वस्तूवरती किती टक्क्यांचा फायदा? 20% फायदा. ठीक आहे. दुसऱ्या वस्तूवरती किती टक्क्यांचा फायदा? 1% फायदा. ओव्हरऑल वरती किती टक्क्यांचा फायदा? 50% फायदा. ठीक. यानंतर काय म्हटलंय त्यांनी, की यानंतर सांगितलं होतं, हा जो पार्ट गडबड करणारा पार्ट काय, तर सेलिंग प्राइस म्हणजे दोन्ही किती रुपयांना विकतोय? ₹1800. मग मुलं असं कन्सिडर करतात की ₹1800 विकतोय, दोघांची सेलिंग प्राइस सारखा, म्हणून हा खालचा जो रेशो लिहिता इथला तो घेऊन टाकता 1:2. आणि इथंच होती क्वेश्चनची गडबड. तर हा 1:1 घेतल्यानंतर इथं काय होणार आहे, तर 50 मधून 20 गेले, बाकी उरले किती? तर 30. 50 मधून 20 गेले, उरले किती? तर 30. मग हा एक म्हणजे जर 30 असेल तर हा एक म्हणजे पण 30च असणार. हा एक म्हणजे 30, तर हा एक म्हणजे 30. आणि आता इथे काय होतंय, हा नंबर छोटा आहे म्हणजे हा नंबर याच्यापेक्षा मोठा असणार. बाय हाऊ मच? तर 30 ने मोठा असणार. म्हणजे हा नंबर किती? तर 50 पेक्षा 30 ने मोठा म्हणजे किती? तर 80%. ऑप्शन 80% होतं तिथं, 80%, 100% ऑप्शन होते. तर तर बरेच जण याला काय करतात, 80% करतात, जे की चुकीचं आहे. आता हे उत्तर चुकलं का? का चुकलं? कारण की तुम्ही इथं घेतलाय रेशो 1:1, जो की रेशो कशाचा दिलेला आहे? सेलिंग प्राइसचा दिलेला आहे. जो की रेशो कोणाचा आहे? सेलिंग प्राइसचा. बट जेव्हा तुम्ही आता हे प्रॉफिट पर्सेंट वगैरे कॅल्क्युलेट होत असतं, किंवा एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, की मिक्सचर एलिगेशन मध्ये खाली येणारा रेशो कुणाचा असतो? तर ही मिडलची टर्म, हिला काय म्हणत असतं? मीन. या मिडलच्या टर्मला म्हणत असतं मीन. आणि ही मीन ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये कॅल्क्युलेट असते, मीन ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये कॅल्क्युलेट होत असते, त्याचा रेशो होत असतो खोली. म्हणजे काय, तर मेनला काय दिलंय तुम्ही? प्रॉफिट पर्सेंट आहे. मेनला काय लिहिलंय तुम्ही? प्रॉफिट पर्सेंट. आणि प्रॉफिट कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये कॅल्क्युलेट होत असतो? आपण काय करत असतो? झालेला प्रॉफिट डिवायडेड बाय, म्हणजे किती रुपयांचा फायदा आला आणि कशावरती झाला, तर खरेदी किंमत वरती झालेला राहतो ना, कॉस्ट प्राइस वरती. विथ रिस्पेक्ट म्हणजे काय, जो डिवाइड मध्ये असतो, डिवाइड मध्ये जो पार्ट असतो तो असतो रिस्पेक्ट मध्ये. म्हणजे प्रॉफिट कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये कॅल्क्युलेट होत असतो? तर कॉस्ट प्राइसच्या. जेव्हा टाइम स्पीड डिस्टन्स मध्ये वापरला तुम्ही, तर टाइम स्पीड डिस्टन्स मध्ये जेव्हा हे वापरशाल, वरती जर समजा इकडे स्पीड लिहिली तुम्ही, ठीक आहे, इथं पण जर स्पीड लिहिली आणि सेंटरला पण जर स्पीड लिहिली, तर खाली येणारा रेशो कुणाचा येईल? आता
तर सेंटरला काय स्पीड, आणि सेंटर स्पीड कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये कॅल्क्युलेट होत असते तर टाइमच्या, कारण की काय असतं डिस्टन्स इक्वल टू काय येणार आहे स्पीड इंटू टाइम, आणि स्पीड इज इक्वल टू काय होणार मग स्पीड इज इक्वल टू काय तर डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, म्हणजे स्पीड कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये कॅल्क्युलेट झाली जो भागाकारामध्ये पार्ट असतो म्हणजे टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये. तर स्पीड दिलेली असेल तर टाइम, टाइम दिलेला असेल तर स्पीड, त्यानंतर प्रॉफिट पर्सेंट दिलेला असेल तर खाली येणारा रेशो कुणाचा येत असतो कॉस्ट प्राइस येत असतो. बट इथं 1800 काय दिलेली आहे सेलिंग प्राइस. तर हे जर केलं 1:1 आणि इथं जर 80% आणलं तर जो की चुकीचा पार्ट आहे. तर लक्षात ठेवा मिक्सचर ऍप्लिकेशन जेव्हा पण वापरता तेव्हा खाली येणारा रेशो कुणाचा येत असतो मीन ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये कॅल्क्युलेट होत असतो त्याचा येत असतो रेशो. तर हा प्रकार होता चुकीचा. मग आता याला सोडवणार कसं. हा एक होता ट्रॅप. कोणता ट्रॅप की सेलिंग प्राइस सेल, हा फर्स्ट ट्रॅप झाला. सेकंड ट्रॅप काय असतो याच्यामध्ये तर ही 1800 रुपयेच ही ट्रॅप आहे. मग 1800 रुपये नाही मी काही पण पैसे देऊ शकतो. नेहमी लक्षात ठेवा जेव्हा गोष्ट किंवा आपल्याला आन्सर जेव्हा पर्सेंट प्रॉफिट मध्ये विचारलेलं असतं तेव्हा पैशाचा रोलच येत नसतो, तेव्हा पैशाची घेणदेणच नसतं. मग 1800 घ्या किंवा दुसरा कुठला नंबर घ्या आन्सर म्हणून सेमच येणार आहे. मी पहिले एकदा 1800 वरती सोडून दाखवत होतो आणि मग वेगळ्या पद्धतीने सोडून. तर त्यांनी काय म्हटलंय पहिल्या केसमध्ये 1800 रुपयांना विकतोय, दुसरा घोडा पण किती रुपयांना विकतोय 1800 रुपयांना. ठीक आहे. तर पहिल्या केसमध्ये किती टक्क्यांचा फायदा आहे 20%. मग 20% प्रॉफिट म्हणजे किती तर 1/5 चा प्रॉफिट. 1/5 चा प्रॉफिट म्हणजे 5 रुपये किंमत असलेला घोडा 6 रुपयांना विकला जातोय पहिल्या केसमध्ये. मग इथले 6 रुपये जे दिले सेलिंग प्राइस दिली ना ही 5 रुपये काय आली कॉस्ट आणि 6 रुपये काय आली सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस किती दिली 1800 रुपये. म्हणजे हा 6 म्हणजे जर 1800 असेल तर 5 म्हणजे किती असणार आहे. या 6 ला कितीनं मल्टिप्लाय केलं आपण सायंत्रिक 18 म्हणजे 300 न मल्टिप्लाय केलं. 6 ला कितीनं मल्टिप्लाय केलं 300 न. सेम आहे तसंच या 5 ला पण 300 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग 5 त्रिक किती होतोय 15. म्हणजे 1500 रुपयांचा घोडा तुम्ही किती रुपयांना लावला तर 1800 रुपयांना लावला. ठीक आहे. ही झाली फर्स्ट कंडिशन. त्यानंतर काय म्हटलंय दुसरा हॉर्स किती रुपयाला म्हणजे किती रुपयाला विकतोय ते माहिती आपल्याला. विकायचं किती रुपयांना नाही 1800 रुपयाला विकायचा आहे दुसरा. बट परचेस कितीला केलेला होता माहिती नाही आपल्याला. ठीक आहे. नंतर काय म्हणणं आहे त्यांचं ओव्हरऑल वरती किती टक्क्यांचा फायदा झाला पाहिजे तर ओव्हरऑल वरती 50% फायदा. मग ओव्हरऑल वरती 50% फायदा म्हणजे काय तर 2 रुपयाची वस्तू 3 रुपयाला विकल्या जाणार. 50% प्रॉफिटचा मिनिंग काय असतो 50% प्रॉफिट इक्वल टू 1/2 चा प्रॉफिट. आणि 1/2 चा प्रॉफिट म्हणजे कॉस्ट प्राइस जर 2 असेल तर सेलिंग प्राइस किती असणार होती 3. म्हणजे दोन्ही घोडे मिळून जर 2 रुपयाला आणले तर विकायचे किती रुपयांना होते 3 रुपयांना विकायचे होते. मग इथं काय केलं त्यांनी की पहिला घोडा 1800 दुसरा घोडा 1800 असे दोन्ही मिळून विकले किती रुपयांना 3600 रुपयांना. दोन्ही मिळून किती रुपयांना विकले 3600 रुपयांना. तर ह्या 3600 रुपयांना म्हणजे काय येणार आहे मग आता इथले रेशो मधलं 3 येणार आहे दोन्ही मिळून. ओव्हरऑल वरती किती टक्क्यांचा इथल्या केसमध्ये होता हा होता 20% प्रॉफिट. इथला मधला प्रॉफिट माहित नाही. ओव्हरऑल वरती किती टक्क्यांचा प्रॉफिट 50% प्रॉफिट. मग 50% प्रॉफिट म्हणजे 2 रुपये खरेदी किंमत असलेली वस्तू 3 रुपयांना विकल्या जाते. आणि विकले गेलेले 3 रुपये म्हणजे किती रुपये आले 3600. मग 3 म्हणजे 3600 तर 1 युनिट कितीचा झाला 1200 रुपयांचा. मग 1 युनिट म्हणजे 1200 तर 1200 दुने किती येत आहे 2400. ठीक आहे. 1200 दुने किती रुपये येते 2400 रुपये. बघा बरोबर येते का. तर 2400 रुपयांच्या वस्तू 3600 रुपयांना विकल्या म्हणजे फायदा किती रुपयांचा झाला 1200 रुपयांचा. पुन्हावरती झाला 2400 रुपयांवरती म्हणजे हाऊ मच पर्सेंट 50%. ओव्हरऑल वरती 50%, पहिल्यावरती 20%. क्लॉज दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय. बट मग आता इथं काय होतंय की पहिली वस्तू किती रुपयांची होती 1500 रुपयांची. दुसरी वस्तू किती रुपयांची माहिती नाही. बट दोन्ही मिळून वस्तू जर किती रुपयांना आणलं होतं 2400 रुपयांना. म्हणजे पहिली वस्तू जर 1500 रुपयांची असेल तर दुसरी वस्तू किती रुपयांची असणार आहे 900 रुपयांची. 15 आणि 9 किती होत आहे 24. म्हणजे दुसरी वस्तू किती रुपयांची परचेस केली 900 रुपयाची. आणि सोल्ड आउट किती रुपयांना केली 1800 रुपयांना. मग 900 रुपयांची वस्तू 1800 रुपयांना म्हणजे फायदा किती रुपयांचा 900 रुपयांचा. आणि पुन्हावरती तर 900 रुपयावरती काय झालं 900 रुपयाची वस्तू किती रुपयांना विकली 1800 ना. म्हणजे फायदा कितीचा 900 चा. पुन्हावर 900 वर 900/900 म्हणजे हाऊ मच पर्सेंट 100%. ठीक आहे. बट आता इथं काय होतं की नंबर गरीब होता. गरीब नंबर म्हणजे कसा की 1800.
ज्याच्यावर 2 शून्य असतो आणि तो नंबर चांगला असतो तो म्हणजे गरीब नंबर. मग श्रीमंत नंबर कोणते, हे असं पण म्हणू शकलो असतो मी 17,246 रुपयांना विकले दोन्ही घोडे. मग या केसमध्ये कॅल्क्युलेशन कसे आले असते, कॅल्क्युलेशन बेकार गेले असते. तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा पर्सेंट मध्ये गोष्ट पर्सेंट मध्ये गोष्ट विचारलेली असेल, मध्ये भले प्रॉफिट लॉस असो किंवा पर्सेंटेज टॉपिक असो, तर याच्यामध्ये जेव्हा पण गोष्ट प्रॉफिट मध्ये म्हणजे पर्सेंट मध्ये विचारली असेल त्या केसमध्ये पैशाचा रोल येतच नसतो. हा एक वे झाला याला सॉल्व्ह करण्याचा. आता याला सगळ्यात बेटर वे सांगतो की याला सॉल्व्ह करायचं आपल्याला रेशो मेथडनं. मग रेशो मेथडनं कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं थोडंसं व्यवस्थित काळजीपूर्वक बघा आणि नंतर परत एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा क्वेश्चनला. तर काय म्हटलंय, पहिल्या केसमध्ये 20% फायदा, पहिल्या केसमध्ये किती टक्क्यांचा फायदा म्हटलंय, 20% फायदा. हे झालं फर्स्ट हॉर्स. सेकंड हॉर्स बद्दल काय म्हटलंय, काय माहिती नाही, काय होतंय इथं किती टक्क्याचा हिशोब आहे काय माहित नाही. बट जेव्हा ओव्हरऑल वरती किती टक्क्यांचा म्हटलंय, ओव्हरऑल वरती म्हटलंय 50%. ठीक आहे. कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइसचे रेशो काढून घ्या काय काय बनताय. पहिल्या केसमध्ये 20% फायदा, 20% फायदा म्हणजे 20% म्हणजे किती असतं 1/5. मग 1/5 म्हणजे काय होतंय, पहिल्या केसमध्ये 5 रुपयांची वस्तू किती रुपयांना विकली जाते, 6 रुपयांना विकली. ठीक. नेक्स्ट पार्ट, ओव्हरऑल वरती काय गडबड होती आणि इथं सेकंड मध्ये काय हिशोब होतोय काय माहित नाही. इथं काय होतंय सेकंड मध्ये काय होतंय काही कल्पना नाही आपल्याला. ओव्हरऑल वरती काय होतंय 50%चा फायदा. मग 50%चा फायदा म्हणजे आता सांगितलं तुम्हाला की रेशो किती बनत असतो 2:3. कारण की 50% म्हणजे किती असतो 1/2 आणि 1/2 म्हणजे 2 रुपयाची वस्तू 1 रुपये मागणं 3 रुपयांना. तर 2 रुपये कॉस्ट आणि 3 रुपयांची सेलिंग असं होते. ठीक आहे. मग आता त्यांनी काय म्हटलंय, क्वेश्चनची पहिली लाईन सांगत होती की सेल 2 हॉर्सेस इच फॉर 1800. मग इच फॉर 1800 म्हणजे काय, इनडायरेक्टली त्यांचं म्हणणं असं आहे की दोन वस्तूची सेलिंग प्राइस सारखी. दोन वस्तूची सेलिंग प्राइस सारखी तर पहिलं जर घोडा जर 6 रुपयांना विकला जातोय तर मग दुसरा घोडा पण किती रुपयांना विकायचा आहे तुम्हाला, 6 रुपयांना विकायचा. सेलिंग प्राइस सारखी पाहिजे ना. मग हा 6 ला चाललाय तर हा पण 6 ला. मग दोन्ही मिळून 6 आणि 6 किती रुपयांना विकल्या जात आहे, 12 रुपयांना विकल्या जाते. मग हा जो रेशो होता हा रेशो काही इक्वेट करून घ्यायचा. मग हा इथं आलेला 3 रेशो कुणाच्या इक्वेलेंट येतोय 12 रुपयांच्या. हा इथला रेशो कुणाच्या बरोबर येतोय 12 रुपयांच्या. मग 3 म्हणजे जर 12 असेल म्हणजे मल्टिप्लायर कितीचा झाला 4चा. मल्टिप्लायर कितीचा झाला 4चा. तर याला पण 4 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे किती रुपये येत आहे 8 रुपये. म्हणजेच काय तर 8 रुपयांचे 2 घोडे आणले आणि विकले किती रुपयांना 12 रुपयांना. कंडिशन सॅटिस्फाय होती का चेक करा बघा. 8 रुपयाची वस्तू 12 रुपयांना फायदा 4चा कुणावरती 8 वरती किती टक्के 50%. ही इथली कंडिशन सॅटिस्फाय. आणि इथं काय होतंय 5 चे 6 म्हणजे 20% वाली कंडिशन सॅटिस्फाय. आता याच्यानुसार काय होतंय की दोन्ही घोडे मिळून 12 रुपयांना विकले. ठीक आहे. आणि दोन्ही घोडे मिळून परचेस किती रुपयांना केले 8 रुपयांना. बट 8 रुपयापैकी पहिला घोडा किती रुपयांचा झाला 5 रुपयांचा. मग पहिला घोडा जर 5 रुपयाचा असेल तर दोन्ही मिळून 8 आणि दोन्ही मिळून 8 रुपये आणण्यासाठी इथं हा घोडा किती रुपयांना घ्यावा लागणार आहे तुम्हाला 3 रुपये. मग पहिली वस्तू 5 ची दुसरी वस्तू 3 ची अशी दोन्ही मिळून 8 ला आणले आणि दोन्ही सारख्याच किमतीवरती विकायची. म्हणजे 5 ची वस्तू 6 ला विकली 3 ची वस्तू 6 ला. 6 मिळून कितीला विकले 12 रुपयांना. म्हणजे इथं 50% इथं 20%. आणि इथं काय होतंय हा पर्सेंट प्रॉफिट सांगायचा आहे ना तुम्हाला. मग 3 रुपयांची वस्तू किती रुपयाला विकली तुम्ही 6 रुपयाला म्हणजे दुप्पट भावावर विकली. मग फायदा किती रुपयांचा झाला आहे तुम्हाला तर 3 रुपयांचा फायदा. फायदा किती रुपयांचा 3 रुपयांचा. आणि कुणावरती झालाय खरेदी किंमत वरती म्हणजे 3 रुपयांवरती. 3/3 म्हणजे हाऊ मच पर्सेंट 100%. 3/3 म्हणजे किती टक्के तर 100%. ठीक आहे. तर ही एक टाईप होती. लक्षात ठेवा यामध्ये गडबड काय काय होत असते तर 2 पार्ट सांगितले तुम्हाला. जेव्हा गोष्ट पर्सेंट मध्ये विचारलेली असेल त्या केसमध्ये या 1800चा रोल नसतो, पैशाचा संबंध नसतो. आणि बरेच जण काय करतात की सेलिंग प्राइस सारखी दिल्यावर खाली रेशो 1:1 घेतात जे की चालत नसतं. 1:1 रेशो आपण कोणत्या केसमध्ये घेऊ शकतो जर कॉस्ट प्राइस सारखी म्हटले असते तरच. म्हणजेच काय तर खाली येणारा रेशो कुणाचा येत असतो तो एक लक्षात ठेवा. खाली येणारा रेशो कुणाचा येत असतो तर जेव्हा मीन ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये कॅल्क्युलेट होत असेल. मीन ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये म्हणजे जर वरती जर प्रॉफिट पर्सेंट असेल तर खाली येणारा रेशो टाइमचा, वरती स्पीड असेल तर खाली रेशो वरती जर प्रॉफिट पर्सेंट दिलेला असेल तर प्रॉफिट कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये कॉस्ट प्राइसच्या म्हणजे खाली येणारा रेशो कशाचा कॉस्ट प्राइसचा.
देन वरती जर टाइम दिला असेल तर खाली खाली रेशो कोणाचा येणार आहे, स्पीडचा येणार आहे, म्हणजे ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये कॅल्क्युलेट होत असते ते. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा काय करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. मी आता प्रॉफिट लॉस वरती काय करणार आहे की प्रॉफिट लॉस वरती सगळ्या टाईपचे एक एक व्हिडिओ, जास्त मोठे व्हिडिओ नाही बनवणार, टाईप वरती क्वेश्चन, एक क्वेश्चन घेणार आणि त्या टाईप वरती कव्हर करायचं. चला, थँक्यू.